आपले स्वागत आहे। आमदार म्हणून शपथ घेतलेले संविधानाची सुरेश धस यांचा जाहीर निषेध कष्टकऱ्यांच्या वतीनं, श्रमवीरांच्या वतीनं, जनसंघाच्या वतीनं त्याचं कारण फार सुस्पष्ट आहे। या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धरोहर आहे। मग रश्मिका मंदाना असेल, प्राजक्ता माळीजी असतील किंवा काय नाव त्यांचं आपल्या त्या सपना चौधरीजी असतील, या तिन्ही मान्यवर कलाकार आहेत। कलावंतांना अशा प्रकारचं, कला जगताला अशा प्रकारचं अपमानित करण्याचं धारिष्ट या धसमध्ये कसं आलं आणि म्हणून सभापती महोदयांनी या धसच्या विरोधामध्ये जी आहे त्या आमच्या ह्या संबंध तक्रारीची दखल घेतली पाहिजे विधानसभेच्या सभापती महोदयांनी आणि धसवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। धसचा जो मोर्चा होता कालचा, जरंग्याचा जो मोर्चा होता कालचा आणि आवाडांचा जो मोर्चा होता कालचा, हा मोर्चा स्वस्वार्थासाठी होता, कोणत्याही विक्टीमला न्याय मिळण्यासाठी नव्हता। तो मोर्चा वाटत नव्हता, तो मोर्चापेक्षा शिमगा वाटत होता। धस कशा प्रकारे, अरे शिट्या टाळ्या, अरे काय, एखाद्याच्या प्रेताच्या संबंधानं आदरांजली सभा असेल तर अशा प्रकारचं वर्तन असू शकते? हे कोणत्या लिटरेचरचा भाग असू शकतंय? म्हणून कालच्या मोर्चाला मी मोर्चा म्हणायला तयार नाही। हे ते एखाद्याच्या मृत टाळूवरलं लोणी कुणाला कसं मिळतंय? तुम्ही जर पाहिला असेल एक व्हिडिओ जो आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाहत होतात की एका बाजूला कशा प्रकारे आवाड हे भाषण देत होते, तर दुसऱ्या बाजूला दुसरे एक आमदार आणि त्यांच्या बाजूला तिसरे एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या गटाचे काय चर्चा करत होते। ही चर्चा जर आपणाला मी दाखवली तर आपण म्हणजे खेदाने काय नमूद करावं, ही माणसं कोणत्या सहनशीलतेची लीडर जर सोडले तर आमचा वंजारी भाऊ एकही नव्हता, आमचा बौद्ध भाऊ एकही नव्हता। हे जे काही प्रोफेशनल लोक आहेत ते प्रोफेशनल लोक होते, पॉलिटिशियन ज्याला म्हणतो आपण, परंतु आमचे वंजारी भाऊ, आमचे बौद्ध भाऊ, आमचे खास करून तुम्हाला सांगतो जे संविधान शक्ती मानतात असे कोणी त्या मोर्चामध्ये नव्हते। रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी असतील किंवा जे कोणी कलावंत असतील, त्या कलावंतांसाठी आम्ही त्यांच्या सोबत आहे, मी त्यांच्या सोबत आहे। आणि त्याही पुढे जाऊन मी सांगतो की मग माननीय मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा माननीय आरोप सिद्ध होईपर्यंत, आरोपी बनेपर्यंत तुम्ही कोणी जस्ट बिकॉज कोणीतरी वंजारी आहे म्हणून त्यांना हाणून पाडून त्यांच्या कुटुंबाला तुम्ही हरासमेंट करू शकत नाही। आणि त्याही पुढं मला सांगा, जमिनी मोजायला निघाले तुम्ही, भाषण देता तुम्ही, अरे तुम्ही ज्यांच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत, ज्या जमिनी अद्याप वापस केल्या नाहीत, त्यांचा हिशोब कधी देणार आहेत? त्यांचा हिशोब कधी मागणार आहेत? धस मी प्रश्न तुम्हाला विचारतो, हाय दम, हाय ताकद? आका आणि काका म्हणल्याच्या नंतर चलत नसतंय, तुम्ही आमदार आहेत, तुमच्यात दम नाही का नाव घेण्याचा? असा सुद्धा मी प्रतिप्रश्न तुम्हाला विचारतो।